नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महानोकरी एक्सप्रेस या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवी मुंबई महानगरपालिका भरती 2025 साठी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी या पदाकरता जे काही तांत्रिक प्रश्न आवश्यक असणार आहे, या तांत्रिक प्रश्नांचा सराव आपण सुरू केलेला आहे। आजचा आपला सराव प्रश्नसंच क्रमांक 3 असणार आहे। याआधी आपण 2 सराव प्रश्नसंच घेतले आहे, ते जर बघितले नसेल तर बघून घ्या, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे। त्याचबरोबर आपण मराठी आणि सामान्य ज्ञान यावर सुद्धा सराव प्रश्नसंच घेऊन येत आहोत। त्यासाठी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा। तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मराठीवर सामान्य ज्ञानवर प्रश्न घेऊन येणार आहोत। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आजचा आपला पहिला प्रश्न आहे, मानवी मनाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? ऑप्शन दिलेले आहे क्रिमिनोलॉजी, बी सायकोलॉजी, सी फिजिओलॉजी, डी न्यूरोलॉजी। तर मानवी मनाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला सायकोलॉजी असं म्हटलं जाते, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय होईल? तर ऑप्शन क्रमांक बी सायकोलॉजी। विद्यार्थी मित्रांनो, असेच प्रश्न हे परीक्षेमध्ये वारंवार रिपीट होत असतात आणि हे प्रश्न TCS व IBPS पॅटर्ननुसार आपण काढलेले आहेत। तर या प्रश्नांचा सराव खूप आवश्यक आहे। तर चला दुसरा प्रश्न बघूया। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोणत्या दुग्धजन्य पदार्थात स्निग्धांचे प्रमाण सर्वाधिक असते? ऑप्शन आहे ए खवा, बी श्रीखंड, सी तूप, डी आईस्क्रीम। तर तूप या पदार्थामध्ये स्निग्धाचे प्रमाण सर्वाधिक असते, म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी तूप। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 3, DDT हे सर्वप्रथम रिकामी जागा या शास्त्रज्ञाने संश्लेषित केले। ऑप्शन दिलेले आहे ए डॉक्टर चार्ल्स डार्विन, बी डॉक्टर पाऊल मुलर, सी सर हम्फ्री डव्ही, डी यापैकी नाही। तर DDT हे सर्वप्रथम डॉक्टर पाऊल मुलर या शास्त्रज्ञाने संश्लेषित केले, म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी डॉक्टर पाऊल मुलर। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 4, हायग्रोमीटर काय मोजते? ऑप्शन दिलेले आहे ए द्रव्याची सापेक्ष घनता, बी सापेक्ष आर्द्रता, सी नदीच्या पात्रातील प्रवाह, डी वरीलपैकी काहीही नाही। तर हायग्रोमीटर हे सापेक्ष आर्द्रता मोजते, म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी सापेक्ष आर्द्रता। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 5, व्यक्तीला ताप आल्यास साध्या पाण्याच्या कापडी घड्याऐवजी मिठाच्या कापडी घड्या का वापरतात? ऑप्शन दिलेले आहे ए मीठ व पाणी उष्माग्राही क्रिया, बी मीठ व पाणी उष्मादायी क्रिया, सी मीठ व पाणी सहज उपलब्ध असते, डी मीठ पाण्यात सहज विरघळते। तर व्यक्तीला ताप आल्यावर साध्या पाण्याच्या कापडी घड्याऐवजी मिठाच्या कापडी घड्या का वापरतात? तर त्यासाठी मीठ व पाणी ही उष्माग्राही क्रिया आहे, म्हणून हे मिठाच्या कापडी घड्या वापरत असतात, म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए मीठ व पाणी उष्माग्राही क्रिया। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 6, पित्तरसाचा रंग रिकामी जागा असतो। ऑप्शन दिलेला आहे ए पिवळा, बी लाल, सी हिरवा, डी यापैकी नाही। तर पित्तरसाचा रंग हा हिरव्या कलरचा असतो, म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी हिरवा। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 7, खाली दिलेल्या पदार्थांपैकी कोणता पदार्थ ओझोनचा थर कमी करण्यास जबाबदार नाही? ऑप्शन दिलेले आहे ए कार्बन टेट्राक्लोराइड, बी अमोनिया, सी क्लोरोफ्लोरोकार्बन, डी एरोसॉल्स। तर ओझोनचा थर कमी करण्यासाठी अमोनिया हा पदार्थ जबाबदार नाही, म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी अमोनिया। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी कोणता वायू रक्तात नसतो? ऑप्शन दिलेले आहे ए ऑक्सिजन, बी कार्बन डायऑक्साईड, सी नायट्रोजन, डी कार्बन मोनॉक्साईड। तर कोणता वायू आपल्या रक्तामध्ये नसतो? तर कार्बन डायऑक्साईड हा वायू आपल्या रक्तामध्ये नसतो, म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी कार्बन डायऑक्साईड। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 9, रिकामी जागा हा उच्च दाबाखाली साठवलेला नैसर्गिक वायू असतो। ऑप्शन दिलेले आहे ए CNG, बी निर्माता वायू, सी जलवायू, डी LPG। तर CNG हा उच्च दाबाखाली साठवलेला नैसर्गिक वायू असतो, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए CNG। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 10, पृथ्वीच्या वातावरणातील प्रमुख वायूंच्या प्रमाणात योग्य उतरता क्रम कोणता आहे? ऑप्शन दिलेले आहे ए नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, ऑर्गन, अन्य, बी आहे नायट्रोजन, ऑक्सिजन, ऑर्गन, कार्बन डायऑक्साईड व अन्य। त्यानंतर आहे सी नायट्रोजन, ऑक्सिजन, ऑर्गन, अन्य, कार्बन डायऑक्साईड। त्यानंतर आहे डी ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड, ऑर्गन व अन्य। तर पृथ्वीच्या वातावरणातील प्रमुख वायूंच्या प्रमाणात योग्य उतरता क्रम होईल नायट्रोजन, ऑक्सिजन, ऑर्गन, त्यानंतर कार्बन डायऑक्साईड व अन्य, म्हणजेच ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल।
त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 11. पृथ्वीवरील वातावरणात ऑर्गॉन वायूचे प्रमाण किती टक्के आहे? ऑप्शन दिलेले आहे: ए 0.004, बी 0.04, सी 0.83, डी 0.93. तर पृथ्वीवरील वातावरणात ऑर्गॉन वायूचे प्रमाण 0.93% एवढे आहे. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी 0.93%. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 12. पाण्याला निर्जंतुक करणारे रसायन निवडा. ऑप्शन दिलेले आहे: ए बेकिंग सोडा, बी क्लोरीन, सी सोडियम, डी पोटॅशियम. तर पाण्याला निर्जंतुक करणारं रसायन आहे क्लोरीन. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी क्लोरीन. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 13. खालीलपैकी कोणत्या रासायनिक पदार्थाला आपण व्यावहारिक भाषेमध्ये तुरटी असे म्हणतो? ऑप्शन दिलेले आहे: ए सोडियम बायकार्बोनेट, बी पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट, सी फेरस सल्फेट, डी कॉपर सल्फेट. तर पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट या रासायनिक पदार्थाला आपण व्यावहारिक भाषेमध्ये तुरटी असे म्हणतो. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 14. रिकामी जागा रक्त गोठण्याची क्रिया सुरू करण्याचे कार्य करतात. ऑप्शन दिलेले आहे: ए रक्तपट्टिका, बी श्वेत रक्तकणिका, सी लसिका, डी लोहित व रक्तकणिका. तर रक्तपट्टिका ही रक्त गोठण्याची क्रिया सुरू करण्याचे कार्य करत असते. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए रक्तपट्टिका. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 15. साखरेचा केमिकल फॉर्म्युला कोणता आहे? ऑप्शन दिलेले आहे: ए C12H22O11, बी INaCl, सी CaCO3, डी H2O. तर साखरेचा केमिकल फॉर्म्युला आहे C12H22O11 हा आहे. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए C12H22O11. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.